संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण आतापर्यंत जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी, जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, जिथे भगवान बुद्धांनी अनुत्तरस धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथ, अशा 3 प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास आपण आतापर्यंत पाहिलेला आहे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी ज्या 4 प्रमुख धम्मस्थळांचा दर्शन घेण्याचा उपदेश केला, त्या 4 स्थळांपैकी 3 स्थळं तर आपण बघितली, लुंबिनी, बुद्धगया आणि सारनाथ। आजच्या धम्मदेसनेमध्ये आणखीन एका प्राचीन धम्मस्थळाचा इतिहास जाणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। हे स्थळ सुद्धा अतिशय महत्त्वाचंच आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, म्हणजेच भगवान बुद्धांचा मृत्यू झाला सामान्य भाषेमध्ये, ज्याला आपण आध्यात्मिक भाषेमध्ये महापरिनिर्वाण असं म्हणतो। तर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं ते अतिशय पवित्र आणि पुनीत स्थळ म्हणजे कुशीनगर। आजचं जे उत्तर प्रदेश आहे त्या उत्तर प्रदेशमधील गोरखपूर नावाचं जे शहर आहे, त्या गोरखपूर शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर, ते 40-50 किलोमीटर अंतरावरती आजचं हे कुशीनगर स्थळ आहे, की ज्या ठिकाणी इसवी सन पूर्व 483 मध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं। त्यावेळेस भगवान बुद्धांचं वय 80 वर्षांचं होतं। तर तिथे बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, ते संपूर्ण महापरिनिर्वाणाचा जो इतिहास आहे, म्हणजे भगवान बुद्धांच्या जीवनातील शेवटचा अध्याय, म्हणजे अंतिम त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे वयाच्या 80व्या वर्षी, तर तो अंतिम जीवन प्रवास सुद्धा आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे, कारण कुशीनगरचा इतिहास त्याच्याशी संबंधित आहे। कदाचित आपण जर भगवान बुद्धांचा जो शेवटचा धम्म प्रवास आहे, शेवटचा अध्याय जीवनाचा, तो जर इतिहास माहीत नसेल तर आपण अगदी काही अल्प वेळेमध्ये भगवान बुद्धांचा जो शेवटचा जीवन प्रवास आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। दीघ निकाय नावाचा ग्रंथ, जसा मागच्याही त्रिपिटकाचा परिचय या
धम्मदेशनीमध्ये मी तुम्हाला दीघनिकाय ग्रंथाचा परिचय सांगितला होता. त्या दीघनिकाय ग्रंथामध्ये 16व्या क्रमांकाचं एक सुत्त आहे, त्याचं नाव आहे महापरिनिब्बाण सुत्त. या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये भगवान बुद्धांचा जो शेवटचा जीवन प्रवास आहे त्याचं सविस्तर वर्णन आहे. अगदी राजगृह पासून मग भगवान बुद्ध वैशालीला जातात, तिथे शेवटचा 45वा वर्षावास करतात. तिथून चुंदलोहाराकडे भोजनदान, नंतर कुशीनगर, महापरिनिर्वाण, हा संपूर्ण जीवन प्रवास त्या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेला आहे. तेवढं सविस्तरपणे आपण घेणार नाही, पण एक शॉर्टमध्ये आपण भगवान बुद्ध कुशीनगरला कसे पोहोचतात आणि त्यांचं महापरिनिर्वाण कसं होतं, कारण ते सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. कारण हे महापरिनिर्वाण आहे, सामान्य माणसाचं नाही आहे. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण कसं झालं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर भगवान बुद्धांनी आपला जो शेवटचा वर्षावास आहे, 45वा वर्षावास, तो आपला शेवटचा वर्षावास वैशालीच्या वेलुग्राममध्ये केला. वैशाली ते नगर जे होतं, त्या वैशालीमध्ये वेलुग्राम नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी भगवान बुद्ध आपला शेवटचा वर्षावास करतात. आणि वर्षावास संपन्न झाल्यानंतर भगवान बुद्ध आपला वर्षावास संपन्न करतात, 45वा वर्षावास संपन्न करतात. पुन्हा वैशाली नगरीमध्ये येतात, त्या वैशाली शहरामध्ये येतात आणि पुढील काही महिन्यांपर्यंत त्याच वैशालीमध्ये विहार करतात. विहार करत आहेत, 2-3 महिने निघून गेले. त्यानंतर माघ पौर्णिमेला, म्हणजे जी पौर्णिमा फेब्रुवारी महिन्यामध्ये येते, तिला आपण माघ पौर्णिमा म्हणतो. तर शेवटचा वर्षावास संपवून त्या वैशाली नगरीमध्ये एक महावन कुटागार शाला आहे. आज पण त्याचे भग्नावशेष तुम्हाला पाहायला मिळतील वैशालीमध्ये, आपल्या वैशाली या ठिकाणी. तर तिथे महावन कुटागार शाला एक विहार आहे, तिथे भगवान बुद्धांनी विहार केला. आणि माघ पौर्णिमेला, जी पौर्णिमा फेब्रुवारी महिन्यामध्ये येते, बरोबर त्या माघ पौर्णिमेला भगवान बुद्ध घोषणा करतात की आजपासून 3 महिन्यानंतर तथागतांचे महापरिनिर्वाण होईल, अशी घोषणा भगवान बुद्ध करतात त्या वैशालीच्या महावन कुटागारशालामध्ये. त्यामुळे माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे बघा. कारण त्या माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती की आजपासून 3 महिन्यानंतर तथागतांचे महापरिनिर्वाण होईल. तर माघ पौर्णिमेला खूप मोठा उत्सव असतो वैशालीला. माघ पूजा नावाचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो, खूप मोठा उत्सव असतो बघा. तर भगवान बुद्ध आपला महापरिनिर्वाणाची घोषणा करतात आणि मग तिथून भगवान बुद्धांचा अंतिम जीवन प्रवास सुरू होतो. तो 3 महिन्यांचाच प्रवास आहे, 3 महिने. त्या 3 महिन्यांचा प्रवास आहे. वैशालीवरून भगवान बुद्ध निघतात पुढच्या प्रवासाला. तिथून भगवान बुद्ध हत्तीग्रामला जातात, भंडग्रामला जातात, त्यानंतर जंबूग्रामला जातात, भोगनगरामध्ये जातात आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना धम्माचा उपदेश करत 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 सरते शेवटी भगवान बुद्ध पावा या नगरामध्ये येऊन पोहोचतात. कोणतं नगर? पावा. पावा नगरामध्ये येऊन पोहोचतात. त्या ठिकाणी एक चुंद नावाचा लोहार राहत होता. लोहार म्हणजे ब्लॅकस्मिथ, त्या लोखंडाचे कामं करणारा. त्याची वनराई होती. त्या वनराईमध्ये भगवान बुद्धांनी काही वेळ विहार केला, विश्रांती करा. भगवान बुद्धांचं 80 वर्षांचं वय होतं आणि म्हातारपण आलं होतं ना, म्हणजे म्हातारपण असल्यामुळे लगेच थकायचे भगवान बुद्ध. तर त्या चुंद लोहाराच्या वनराईमध्ये विहार करीत असताना, आराम करीत असताना चुंद लोहाराला समजलं की भगवान बुद्ध माझ्या वनराईमध्ये विश्रांती घेत आहेत, हे माझ्या खूप पुण्याचं आहे. तर चुंद लोहार भगवान बुद्धांच्या जवळ जातो, अभिवादन करतो आणि त्यांना भोजनाचं निमंत्रण देतो. भगवान बुद्ध स्मित हास्य करून भोजनाचं निमंत्रण स्वीकार करतात. त्यानंतर त्याच्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी त्या चुंद लोहाराकडे भगवान बुद्ध भोजन ग्रहण करतात. तर असं म्हटलेलं आहे, म्हणजे
कन्फ्युजन आहे, पण असं 2-4 पुस्तकांचा रेफरन्स जर घेतला तर असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांनी सुकर मद्य भगवान बुद्धांना भोजनामध्ये दिलं होतं. तर काही पुस्तकात असं लिहिलेलं आहे सुकर मद्य म्हणजे डुकराचं मांस, काही पुस्तक असं दिलेलं आहे. आणि काही पुस्तकांमध्ये असं लिहिलेलं आहे की सुकर मद्य म्हणजे कंदमुळं. हे कन्फ्युजन आहे, पण आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे, कारण डुकराचं मांस तर नक्कीच दिलं नसेलच. तर होऊ शकते कंदमुळे दिले असतील खायला, कंदमुळे. किंवा सुकर मद्य म्हणजे की जे असे म्हणजे पदार्थ की जे खाण्यासाठी आणि पचण्यासाठी सुकर आहेत, म्हणजे सुखदायक आहेत, असे काही पदार्थ. तर कन्फ्युजन आहे. तर त्याने जे भोजन दिलं, भोजन ग्रहण केलं भगवान बुद्धांनी, आणि त्या भोजनामुळे भगवान बुद्धांना पोटदुख लागलं, म्हणजे भगवान बुद्धांचं पोटदुख लागलं आणि त्यांना जुलाब पण झाली, अतिसार रोग झाला भगवान बुद्धांना. त्याच्यामुळे भगवान बुद्ध आणखीनच खालावून गेले. एकतर 80 वर्षांचं वय, वरचं हे 80 वर्षाचं म्हातारपण आहे, शरीर एकदम कमकुवत झालेलं आहे, आणि अतिसार झाल्यामुळे, जुलाब लागल्यामुळे आणखीनच भगवान बुद्धांचं शरीर एकदम कमजोर झालं, कमकुवत झालं. अशाही अवस्थेमध्ये भगवान बुद्ध पावा ते कुशीनगर पर्यंतचा प्रवास करतात, पायीच प्रवास करतात. त्यांच्यासोबत आनंद भंते सोबत राहतात. तर पायी प्रवास करत 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 सर ते शेवटी त्या कुशीनगर, म्हणजे आजचं जे कुशीनगर आहे, त्या कुशीनगरच्या, त्या नगराच्या अगदी प्रवेशद्वारापर्यंत येऊन ते पोहोचतात. प्रवेशद्वाराजवळ पोहोचतात, बाजूला एक झाड असते, तिथे ते विश्रांती घेतात आणि आनंदाला म्हणतात की आनंद, मला तहान लागलेली आहे, मला पाणी पाहिजे. त्या बाजूलाच कुकुत्था नावाची एक नदी होती. आनंद भंते भिक्षापात्र घेऊन त्या नदीवर जातात. त्या कुकुत्था नदीमधून भिक्षापात्रामध्ये पाणी आणतात आणि मग भगवान बुद्ध ते पाणी पितात, पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुन्हा उभे होऊन पुन्हा त्या कुशीनगरचं जे प्रवेशद्वार आहे, आतमध्ये प्रवेश करतात. आणि कुशीनगरमध्ये प्रवेश करून बघा, मल्लांचं जे शाल्वन होतं, म्हणजे कुशीनगरमध्ये जी लोक होती त्यांना मल्ल लोक म्हणायचे. जसं नगराप्रमाणे लोकांची नावं असतात, त्याप्रमाणे कुशीनगरमध्ये राहणाऱ्या लोकांना म्हणायचे मल्ल लोक, मल्ल. तर मल्लांचं एक वन होतं, शालवन. शाल वृक्षाची झाडं होती. बऱ्याचशा लोकांना शाल वृक्ष पण माहीत नाही आहे. तुम्ही जर कधी कुशीनगरला गेलं, शाल वृक्ष तिथे आहेत. शाल वृक्ष असे लांब वाढतात बघा, असे खूप उंच वाढतात, खूपच अगदी 50 फूट 60 फूट 70 फूट असे उंचपर्यंत वाढतात. आणि वर जाऊन मग त्यांचा असा पानांचा घेर तयार होतो. सागाची झाडं असतात की नाही, त्याप्रमाणे असा घेर तयार होतो. आणि असा घेर तयार होतो, अगदी मंडप तयार होतो बघा, त्याचा मंडप तयार होतो. तर ते शालवन होतं कुशीनगरमधील मल्लांचं, ते शालवन होतं. तर वैशाख पौर्णिमेच्या अगदी पूर्व संध्येला भगवान बुद्ध त्या कुशीनगरमधील मल्लांच्या शालवनामध्ये येऊन पोहोचतात आणि मग आनंदाला म्हणतात की आनंद, मी आता थकलेलो आहे आणि मला विश्रांती करायची आहे, घ्यायची आहे. तर समोर जे 2 शाल वृक्ष दिसत आहेत, त्या 2 शाल वृक्षाच्या मध्ये माझं आसन तयार कर. तर आनंद म्हणते सेवक होते. त्या 2 शाल वृक्षाच्या बरोबर मधात भगवान बुद्धांचं आसन त्याने तयार केलं आणि मग भगवान बुद्ध आसनावरती स्थानापन्न झाले. तर असं म्हणतात की त्यावेळेस काही 2-4 घटना घडल्या महत्त्वाच्या आहेत. जेव्हा भगवान बुद्ध आसनस्थ झाले, तर एक पक्कूस मल्लपुत्त नावाचा एक परिव्राजक, त्याला समजलं की कुशीनगरमध्ये भगवान बुद्ध आलेले आहेत. तर तो भगवान बुद्धांना भेटायला येतो. तो जे आलार कलाम होते ना, आलार कलाम पहिले गुरु सिद्धार्थ गौतमाचे, त्यांचा हा शिष्य होता. आणि असं म्हणतात की जेव्हा भगवान बुद्ध आलार कलामांकडे शिकायला होते, तेव्हा हा पक्कूस मल्लपुत्त हा सुद्धा भगवान बुद्धां म्हणजे सिद्धार्थासोबत होता. म्हणजे बुद्धांचा तो यावेळेचा तो मित्र होता. त्याला समजलं की भगवान बुद्ध कुशीनगरमध्ये आलेले आहेत. तर तो भगवान बुद्धांना भेटायला येतो, अभिवादन करतो आणि त्या मल्लपुत्ताकडे सुंदर अशी दुशाला असते. दुशाला म्हणजे काय? दुशाला म्हणजे शॉल, आपण जे शॉल पांघरतो. पण जी दुशाला होती ते विशिष्ट प्रकारचे जे शेळ्या असतात, अफगाणिस्तानाकडे बघा
त्यांचे केस एकदम चमकदार असतात, एकदम चमकदार असतात बघा. तर त्या केसांपासून बनवलेली जी दुशाला असते, ती दुशाला अशी असते, जर सूर्यामध्ये उन्हात जर घेऊन गेलं ना तर चमकते, असं उघड्या डोळ्याने आपण त्याची चमक अशी पाहू शकत नाही, एवढी चमकदार ती शॉल असते. तर तो पक्कूस मल्लपुत्त भगवान बुद्धांना अभिवादन करतो आणि आनंदाला बाजूला घेऊन म्हणतो की आनंद म्हणते, माझं पुण्य व्हावं म्हणून ही दुशाला जी आहे ही माझ्याकडून तुम्ही भगवान बुद्धांना द्या, दान द्या, असं म्हणून आनंद ती दुशाला घेतात. आणि मग ती दुशाला घेऊन जसंच ते भगवान बुद्धांच्या जवळ जातात, ती दुशाला घेऊन, ती चमकदार असते ना, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ती दुशाला चमकत असते, चमचम अशी चमकत असते. तर ती दुशाला जसंच भगवान बुद्धाच्या जवळ घेऊन जातात, तर आश्चर्य बघा, भगवान बुद्धांचा जो तेजोवलय असतो, भगवान बुद्धांचा जो प्रकाश असतो, तर बुद्धांच्या पुढे त्या शॉलीचा, त्या दुशालीचा ते जे तेज आहे, तो जो प्रकाश आहे, ती चमक सुद्धा कमी होऊन जाते. आनंदाला आश्चर्य वाटतं की आश्चर्य आहे भगवान आश्चर्य आहे भगवान, तुमच्या पुढे तर ही चमकदार असणारी ही दुशाला सुद्धा फिकी पडली भगवान, किती आश्चर्य आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा दोनच वेळेस दोनच वेळेस जे असते बुद्धांचा जो वर्ण असतो हा एकदम चमकदार होतो, परिशुद्ध होतो, एकदम चमकदार. 2 वेळेस एवढा चमकदार असतो की सूर्याचाही तेज कमी पडेल बघा. पहिला, ज्या वेळेस भगवान बुद्ध बोधी ज्ञान प्राप्त करून घेतात, म्हणजे बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करतात, त्यावेळेस तथागतांचा वर्ण हा एकदम परिशुद्ध असतो बघा, एकदम परिशुद्ध, एकदम चमकदार. आणि दुसरं, जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होते तेव्हा सुद्धा तथागतांचा जो वर्ण असतो तो सुद्धा अगदी परिशुद्ध होतो. हा उपदेश भगवान बुद्ध करतात. मग भगवान बुद्ध त्या आसनावरती बसलेले आहेत. आसनावर बसलेले असताना त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या आनंदाला जवळ बोलवतात, त्याला काही उपदेश करतात की आनंदा, या पृथ्वीवर 4 प्रकारची लोक अशी आहेत की जी स्तुपार्य आहेत. स्तुपार्य हा शब्द प्रयोग आहे. 4 प्रकारची लोक अशी आहेत की जी स्तुपार्य आहेत. स्तुपार्य या शब्दाचा अर्थ होतो, स्तुपार्य या शब्दाचा अर्थ होतो की ते लोक असे आहेत की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींवर स्तूप निर्माण केल्या जाऊ शकतो, त्यांच्या स्तूपाची वंदना केली जाऊ शकते, त्या स्तूपाकडे पाहून लोकांमध्ये श्रद्धा वाढू शकते. म्हणून ते 4 लोक असतात की जे स्तुपार्य आहेत. आनंद भंते म्हणतात, भगवान कोणते ते 4 लोक आहेत की ते स्तुपार्य आहेत? मग तेव्हा भगवान बुद्ध उपदेश करतात की आनंद, या पृथ्वीवर फक्त 4च लोक आहेत. पहिले, प्रत्यक्ष भगवान बुद्ध हे स्तुपार्य आहेत. दुसरे, पच्चेक बुद्ध म्हणजे अरहंत, त्यांना आपण अरहंत म्हणूया, जे अरहंत असतात, अरहंत झालेले भिक्षू, ते सुद्धा स्तुपार्य असतात, त्यांच्या अस्थींवर स्तूप निर्माण केला जाऊ शकतो. तिसरे कोण आहेत? अग्रश्रावक. भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक आहेत, जसे 80 अग्रश्रावक होऊन गेले, तर त्या अग्रश्रावक सुद्धा स्तुपार्य आहेत, त्यांच्या अस्थींवर सुद्धा स्तूप निर्माण केला जाऊ शकतो. आणि चौथे आहे चक्रवर्ती राजा. चक्रवर्ती राजा हा सुद्धा स्तूपार्य असतो की ज्याच्या अस्थीवर स्तूप निर्माण केला जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे बुद्ध, पच्चेक बुद्ध, अग्रश्रावक आणि चक्रवर्ती राजा हे 4 लोक स्तुपार्य आहेत. आनंद म्हणते हुशार असतात, पुन्हा विचारतात की भगवान, तथागतांचं जेव्हा महापरिनिर्वाण होईल, तर तथागतांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर तथागतांचा अग्निसंस्कार कसा करायचा, त्यांचा दाह संस्कार कसा करायचा, हे सुद्धा तथागतांनी सांगितलेलं आहे. तथागत म्हणतात की आनंद, ज्याप्रमाणे एका चक्रवर्ती राजाचा अग्निदाह संस्कार होतो, अगदी त्याप्रमाणे
तथागतांचा सुद्धा अग्निदाह संस्कार झाला पाहिजे. आनंद मध्ये पुन्हा विचारतात की भगवान, चक्रवर्ती राजा त्याचा अग्निसंस्कार कसा होतो? भगवान बुद्ध म्हणतात की आनंद, जेव्हा चक्रवर्ती राजा मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा अगोदर त्याचं संपूर्ण शरीर हे सुगंधित द्रव्यांना आच्छादून जातात. म्हणजे त्याच्या शरीरावर सुगंधित द्रव्य लावले जातात. त्यानंतर त्याच्यावर एक कापड गुंडाळला जातो. त्या कापडावरती पुन्हा कापूस जो असतो कापूस, त्या कापूस लावला जातो. त्याच्यानंतर सुगंधित द्रव्य लावली जातात. पुन्हा दुसरा कपडा, पुन्हा तोच दुसऱ्या कपडा गुंडाळला जातो. पुन्हा त्याच्यावरती कापूस लावला जातो. त्याच्यावरती सुगंधित द्रव्य लावल्या जातात. पुन्हा तिसऱ्यांदा तो कापड गुंडाळला जातो. पुन्हा कापूस, पुन्हा सुगंधित द्रव्ये, पुन्हा कापड, असं म्हणजे अशा प्रकारे त्या चक्रवर्ती राजाचं शरीर अशा प्रकारे गुंडाळलं जातं त्या कपड्यामध्ये, त्या कापसामध्ये, त्या सुगंधित द्रव्यामध्ये. किती वेळ? 500 वेळ. 500 वेळा तो कपडा त्याला गुंडाळला जातात. म्हणजे एकदा कपडा गुंडाळला, कापूस लावायचा, सुगंधित द्रव्य लावायची, दुसऱ्यांदा गुंडाळायचं, पुन्हा कापूस लावायचा, सुगंधित द्रव्य लावायची, पुन्हा गुंडाळायचं. 500 वेळा त्या चक्रवर्ती राजाचं शरीर असं गुंडाळल्यानंतर एका चंदनाच्या लाकडांवरती त्याचं शरीर ठेवलं जातं आणि नंतर म्हणजे त्या शरणाला, त्या लाकडांना अग्निसंस्कार दिला जातो. तर आनंदा, अशा प्रकारे चक्रवर्ती राजाचा अग्निसंस्कार होतो आणि तथागतांचा अग्निसंस्कार सुद्धा अशा पद्धतीनेच झाला पाहिजे. आनंद म्हणते, आणखीन प्रश्न विचारतात की भगवान, ठीक आहे भगवान, बरोबर आहे भगवान, पण भगवान एक गोष्ट अशी आहे की एवढी मोठी श्रावस्ती आहे, एवढं मोठं राजगृह आहे, त्यानंतर मोठमोठे नगर आहेत की जिथे भरपूर लोक राहतात, मोठमोठे राजे महाराजे राहतात, परंतु भगवान तुम्ही हे सगळं काही सोडलं आणि कुशीनगरमध्ये का बरं महापरिनिर्वाण प्राप्त करताय? कुशीनगर तर छोटंसं शहर आहे, श्रावस्ती मोठी नगरी आहे, राजगृह मोठी नगरी आहे, मोठमोठे नगर आहेत, आबाद आहे सगळीकडे, पण ते सगळं सोडून तुम्ही कुशीनगरमध्येच महापरिनिर्वाण का प्राप्त करताय भगवान? कुशीनगर तर छोटंसं नगर आहे. तर भगवान म्हणतात की आनंदा, असं बोलू नकोस, आनंदा असं बोलू नकोस, आनंदा असं बोलू नकोस, कारण एके समयी हीच कुशीनगर नगरी एका महासुदर्शन चक्रवर्ती राजाची राजधानी होती आणि त्या राजधानीचं नाव होतं कुशावती. म्हणजे बुद्धाने कुशीनगरमध्येच महापरिनिर्वाण का प्राप्त केलं त्याचं कारण हे आहे. स्वतः बुद्ध म्हणतात की एके समयी ही जी कुशीनगर आहे, कुशीनगर जे आहे, कुशावती नावाची एका महासुदर्शन चक्रवर्ती राजाची राजधानी होती. चक्रवर्ती राजाची राजधानी होती, काय सोपं नाही ते. कारण चक्रवर्ती राजाचे गुण म्हणजे भरपूर मोठे आहेत. तुम्ही मिलिंद प्रश्न जर ग्रंथ घेतला तर त्या मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये चक्रवर्ती राजाचे कोणते कोणते गुण असतात त्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्याकडे 7 रत्न असतात. 7 रत्न, अश्वरत्न, हत्तीरत्न, त्यानंतर स्त्रीरत्न, भोगरत्न, असे विविध प्रकारचे रत्न असतात आणि विविध प्रकारचे बल असतात, विविध प्रकारचे गुण असतात, विविध प्रकारचं ज्ञान त्याच्यामध्ये असते. मिलिंद प्रश्नामध्ये सगळं सांगितलेलं बघा, सगळं एकदम सुव्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे. चक्रवर्ती राजा तो महासुदर्शन राजा होऊन गेला बघा, त्याची राजधानी होती. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की म्हणून हे कुशीनगर जे आहे हे काय साधं शहर नाही आहे, साधू नगरी नाही आहे, हे राजधानी होती एका महासुदर्शन चक्रवर्ती राजाची. तेव्हा आनंद भंतेला त्यांच्या मनाचं स्पष्टीकरण झालं. तर भगवान बुद्ध म्हणजे रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. दुसऱ्या प्रहरामध्ये भगवान बुद्ध त्या आसनावरती विश्रांती घेत आहेत. त्याच दरम्यान सुभद्र नावाचा एक परिव्राजक भगवान बुद्धांना भेटायला आला. तेव्हा आनंदाने त्याला अडवलं, अरे थांब थांब थांब, तू आता समोर जाऊ नकोस. भगवान बुद्ध तथागत
आराम करत आहेत, विश्रांती घेत आहेत. तू तथागतांना अडचण होईल अशा प्रकारे कार्य करू नकोस, तू थांब, तथागताकडे जाऊ नकोस. तर तो त्यांना अडवतो त्या सुभद्राला. तर भगवान बुद्ध तशाही अवस्थेमध्ये ते शब्द ऐकतात की कोणीतरी आलेला आहे मला भेटण्यासाठी. तर ते म्हणतात की आनंदा, त्याला अडवू नकोस, आनंद त्याला अडवू नकोस. एक दुःखी पथिक धम्माच्या मार्गावर दुःखमुक्त होण्यासाठी आलेला आहे, त्याला अडू नकोस, त्याला येऊ दे. तेव्हा आनंद म्हणते मग त्याला, मग त्या सुभद्राला समोर पाठवतात. बुद्ध म्हणाले इतके आनंदा ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचं दान दे. हे त्याच्यावरती गीत आहे. तेव्हा तो सुभद्र भगवान बुद्धांना अभिवादन करतो आणि भगवान बुद्ध त्या सुभद्राला उपदेश करतात. तो उपदेश सुद्धा फार सविस्तर असा उपदेश आहे. त्याला महाधम्म देसना असं म्हटलेलं आहे. तर तो उपदेश तो ग्रहण करतो. त्याच ठिकाणी भगवान बुद्धांकडून तो प्रवचित होतो आणि तिथेच ध्यान मनन चिंतन करून तो बसल्या ठिकाणी अरहंत होतो. म्हणजे भिक्खू संघामध्ये भगवान बुद्धांकडून प्रवचित झालेला सर्वात शेवटचा जो भिक्खू आहे तो म्हणजे सुभद्रा आहे. तर अशा प्रकारे बघा, त्या सुभद्राची प्रवज्जा सुद्धा झाली, तो सुभद्र अरहंत सुद्धा झाला. आणि मग त्यानंतर तिसरा प्रहर सुरू होतो. तिसरा प्रहरमध्ये अगदी रात्री 3-4च्या नंतरचा जो प्रहर आहे त्याला तिसरा प्रहर म्हणतात. भगवान बुद्ध त्या 2 शाल वृक्षाच्या मध्ये उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय करून झोपलेले आहेत आणि एका कुशीवर झोपलेले आहेत. आपला हा उजवा हात असं गालावरती ठेवतात, डावा हात आपल्या मांडीवरती ठेवून एका कडेवर भगवान बुद्ध झोपलेले आहेत. आणि त्या झोपेमध्येच भगवान बुद्ध तिसऱ्या प्रहरामध्ये महापरिनिर्वाणाला प्राप्त करून घेतात. तर ते बुद्धांचं जे महापरिनिर्वाण आहे, म्हणजे वैशाख पौर्णिमेची जी रात्र होती, रात्रीचा जो तिसरा प्रहर होता, त्या तिसऱ्या प्रहरामध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. त्याच्याही मध्ये भगवान बुद्ध जे महापरिनिर्वाण कसं प्राप्त करतात त्याची सुद्धा पद्धत आहे. ते सुद्धा महापरिनिर्वाण सुद्धा सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध प्रथम ध्यानात जातात, द्वितीय ध्यानात जातात, तृतीय ध्यानात जातात, चतुर्थ ध्यानात जातात, नंतर आकाश संचायतन ध्यानात जातात, नंतर वियानंचायतन ध्यानात जातात, त्यानंतर अकिंचनायतन ध्यानामध्ये जातात, त्यानंतर नेवसय्या नासय्या आयतन ध्यानामध्ये जातात, पुन्हा उलट करतात. मग 8वी 7वी 6वी 5वी 4 3 2 1 उलट्यापर्यंत जातात ध्यानाच्या. आणि मग सरते शेवटी नेव सय्या ना सय्या आयतन अशा पायरीला जाऊन पोहोचतात. आणि त्यानंतर बुद्धांचं महापरिनिर्वाण होते. तर हे फार आध्यात्मिक फार प्रोसिजर आहे. हे महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे. तर जेव्हा बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, हे महापरिनिर्वाण जे झालं याची घोषणा म्हणजे भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेली आहेत अशी घोषणा अनिरुद्ध भंतीजीने केली होती. अनिरुद्ध कारण ते चक्षुज्ञानामध्ये संपन्न होते, म्हणून त्यांना ते लगेच समजलं की बुद्ध आता महापरिनिर्वाणाला परिपूर्णपणे प्राप्त झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने मग अनिरुद्ध भंतीजी ते बुद्ध म्हणजे तथागत महापरिनिर्वाणास प्राप्त झालेले आहेत अशा प्रकारची तिथे घोषणा करतात. आणि मग त्यानंतर भगवान बुद्धांच्या मग तो सगळा अंतिम बुद्धांचं अंतिम दर्शन करणे, कुशीनगरचे मल्लांकडून स्त्रियांकडून सगळ्या गोष्टी ते सगळं काही झालं आणि त्यांचा अग्निसंस्कार झाला. बघा, ज्या 2 शाल वृक्षांच्या मध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, तिथून 2 किलोमीटर अंतरावरती भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार इथे झाला. म्हणजे जिथे महापरिनिर्वाण झालं ते स्थळ ते वेगळं आणि जिथे अग्निसंस्कार झाला ते स्थळ तिथून 2 किलोमीटर आणखीन पुढे होतं दक्षिणेकडे. तर मग असं म्हटलेलं आहे की 7 दिवसांपर्यंत भगवान बुद्धांचं शरीर म्हणजे भगवान बुद्धांचा अंतिम देह दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. ते 7 दिवस झाले. त्यानंतर 8 पुरुष मल्ल पुरुष पुढे येतात, भगवान बुद्धांचं शरीर उचलतात आणि अंतिम यात्रा दक्षिणेच्या दिशेने मग शेवटी तिथे अग्निसंस्कार झाला.
तिथे देतात. आणि मग ज्याप्रमाणे चक्रवर्ती राजाचा अग्निसंस्कार विधी होतो त्याप्रमाणे भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार विधी तिथे झाला. तिथे भंते महाकाश्यप, जसं मी तुम्हाला अगोदर धम्मदेसतेमध्ये सांगितलं होतं की भंते महाकाश्यप येतात आणि भंते महाकाश्यपांच्या म्हणजे भंते महाकाश्यपांच्या उपस्थितीमध्ये तो अग्निसंस्कार विधी त्या ठिकाणी संपन्न होतो. अग्निसंस्कार विधी झाल्यानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींचे भाग प्राप्त करण्यासाठी की मला अस्थी पाहिजे यासाठी वादातीत परिस्थिती निर्माण होते. वाद सुरू होतात. कपिलवस्तूचे लोक म्हणाले की बुद्ध आमच्या नगराचे आहेत, आम्हाला पाहिजे. कुशीनगरचे लोक म्हणाले की नाही, भगवान बुद्ध आमच्या नगरामध्ये महापरिनिर्वाणास प्राप्त झाले, अस्थी आम्हाला पाहिजे. त्यानंतर राजा अजाशत्रू पण आला, तो म्हणाला की मी राजा आहे, मला पाहिजे. म्हणजे जिथे वादाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा एक द्रोण नावाचा ब्राह्मण पुढे आला. तो म्हणाला की अरे, ज्या तथागतांनी शांतीचा उपदेश केला त्या तथागतांच्या अस्थींसाठी असं अशांती निर्माण करणं चांगलं नाही. असं करूया, भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान भाग करा आणि तुम्ही सर्वांनी ते समान भाग वाटून घ्या. तर त्या द्रोण ब्राह्मणांनी पुढाकार घेऊन त्या भिक्षापात्राच्या द्वारे भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग केले. 8 भाग. राजा अजाशत्रूला 1 भाग प्राप्त झाला. कपिलवस्तूच्या शाक्यांना एक भाग प्राप्त झाला. त्यानंतर कुशीनगर आणि पावाचे जे मल्ल लोक होते त्यांना एक भाग प्राप्त झाला. वैशालीचे जे लिच्छवी लोक होते त्यांना एक भाग प्राप्त झाला. त्यानंतर वेठदीपचे जे ब्राह्मण होते त्यांना 1 भाग प्राप्त झाला. रामग्रामचे कोलीय नागवंशीय लोक होते त्यांना 1 भाग प्राप्त झाला. आणि त्यानंतर अल्लकप्पचे बोलीय लोक होते त्यांना 1 भाग प्राप्त झाला. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग करण्यात आले. आणि ज्यांना ज्यांना या बुद्ध अस्थी प्राप्त झाल्या त्यांनी त्यांच्या नगरामध्ये जाऊन बुद्ध अस्थींवरती भव्य स्तूपांची निर्मिती केली. अतिशय भव्य दिव्य स्तूप निर्माण केले. या बुद्ध अस्थींवर पहिल्यांदा या पृथ्वीवर तथागतांच्या अस्थींवरती स्तूप निर्माण झाले होते. त्या द्रोण ब्राह्मणाने ज्या पात्राने भगवान बुद्धांच्या अस्थींची विभागणी केली ते पात्र स्वतःजवळ ठेवलं. विनंती केली की हे पात्र मला राहू द्या, मी सुद्धा माझ्या नगरामध्ये जाऊन या कुंभावरती म्हणजे त्या पात्रावरती स्तूप निर्माण करेल. तर असं म्हटलेलं आहे की त्या द्रोण ब्राह्मणाने सुद्धा त्या कुंभावर त्या पात्रावर स्तूप निर्माण केला. तर तो कुंभस्तूप होता. आणि त्यानंतर पीपलवनचे मौर्य लोक थोडेसे उशिरा आले. तोपर्यंत अस्थीची विभागणी होऊन गेली होती. तर बिचारांना अस्थी मिळाल्या नाही. तर त्यांनी समाधान मानलं. ते जी राख होती लाकडाची, जळालेल्या लाकडांची जी राख होती त्या राखेला त्यांनी जमा केलं आणि ती राख जमा करून ते राख त्यांच्या नगरामध्ये ते घेऊन गेले बघा. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या अस्थींची विभागणी झाली. तर या अस्थी विभाजनांपैकी भगवान बुद्धांच्या अस्थींचा 1 भाग कुशीनगरच्या मल्ल लोकांना सुद्धा प्राप्त झाला होता. बरोबर आहे. कुशीनगरचे जे मल्ल लोक होते त्यांना तो अस्थी प्राप्त झाल्या. आणि मग ठरल्याप्रमाणे त्यांनी तयारी केली अस्थींवरती स्तूप बांधण्याची. तर मग सगळी तयारी झाली. तर स्तूप कसे बांधले जातात ते पण तुम्हाला सांगतो. स्तूप जे असतात ते असं गोलाकार आकारामध्ये त्यांचं बांधकाम असते. गोलाकार आकार असं भव्य खूप मोठं असते बघा. अतिशय भव्य दिव्य असे गोल आकाराचे असतात. त्याच्यावरती विटांचं बांधकाम केलं जातं. आणि विटांचं बांधकाम करत असं निमुळत होत असं निमुळत करतं त्याला, असं वरपर्यंत बांधकाम करतं गोल आकारामध्ये भरीव. 80% बांधकाम झालं की वरच्या बाजूला एक असं स्पेस निर्माण करतात, एक खोली निर्माण करतात, एक स्पेस निर्माण केला जातो. आणि त्याच्यामध्ये मग भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी आहेत एका दगडी पेटीमध्ये किंवा एखाद्या माठामध्ये बुद्धांच्या अस्थी ठेवल्या जातात. त्याच्यावरती कपड्याने ते बांधलं जातं.
किंवा दगडाची जी एक प्लेट ठेवली जाते आणि ते अस्थि कलश त्याच्यामध्ये ठेवल्या जातात, वरच्या बाजूला वरती ठेवल्या जातात. आणि मग आजूबाजूला त्या काळातले जे काही सोने, मोहरा, काशार्पण, सोनं, चांदी किंवा दागिने, माणिक मोती जे असतील त्या काळातले ते सुद्धा सोबत ठेवल्या जातात. आणि त्यानंतर त्याच्यावरती दगडी अशी एक प्लेट ठेवली जाते, त्याच्यावर पण नाव लिहिलं जाते की हे अस्थि कोणाच्या आहेत, या अस्थि हा स्तूप कोणी निर्माण केला असं लिहिल्या जाते. आणि मग त्यानंतर उर्वरित जे 20% बांधकाम आहे ते असं बांधकाम त्याला पॅक करून टाकतात. अशा प्रकारे स्तूप निर्माण केला जातो. तर कुशीनगरच्या मल्ल लोकांनी सुद्धा या बुद्ध अस्थींवर स्तूप निर्माण केला. आजही तो स्तूप त्या ठिकाणी आहे. तो भव्य असा स्तूप निर्माण केला. मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भव्य बुद्ध अस्थि स्तूपाची निर्मिती केली. त्याच स्तूपाला महापरिनिर्वाण स्तूप असं म्हणतात. महापरिनिर्वाण स्तूप. जर तुम्ही आज कुशीनगरला गेलात तर आजही तो महापरिनिर्वाण स्तूप त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जो बुद्ध अस्थींवर निर्माण झालेला आहे. आजही तो स्तूप त्या ठिकाणी आहे. परंतु जेव्हा तो स्तूप निर्माण केला महापरिनिर्वाण स्तूप, तर तो स्तूप नंतरच्या काळामध्ये पतझड झाली, त्याच्यानंतर दुर्लक्षित झाला. त्याच्यावरच्या ज्या विटा होत्या त्या विटा तुटल्या, खाली पडल्या. त्याच्यावरती पाऊस, त्याच्यावरती माती, मग पशुपक्ष्यांचं बसणं, त्याच्यावरती झाडं झुडपं उगवणं, यामुळे तो स्तूप पूर्णपणे दुर्लक्षित झाला होता. परंतु तेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये जेव्हा उत्खनन झालं, असं 1876 मध्ये त्या स्तूपाचं उत्खनन झालं. डॉक्टर कार्लेयले हा इंग्रज अधिकारी होता, याच्या पुढाकारात उत्खनन झालं. तर तेव्हा जे कुशीनगरला गेले तर कुशीनगरला जाऊन त्यांनी तो उंचवटा बघितला, उत्खनन केलं. तर उत्खनन केल्यानंतर त्यांना तो स्तूप त्या ठिकाणी सापडला. एकदम जीर्ण झाला होता, एकदम जीर्ण. ज्या त्यांनी स्तूपाचं उत्खनन केलं तर त्यांना सोनं, चांदी, दागिने वगैरे बरेचसे मौल्यवान त्या जडी जवारे त्यांना सापडले. त्या स्तूपाची त्यांनी साफसफाई केली आणि त्या स्तूपाचा त्यांनी पुन्हा पुनर्संस्कार केला. तर ज्या वेळेस कुशीनगरमध्ये काही बर्मीज भिक्षू राहायला आले, म्हणजे आजचं जे म्यानमार आहे ना, आजचं जे म्यानमार आहे त्या ठिकाणी काही बर्मीज भिक्षू राहायला गेले. त्यापैकी एक प्रमुख जे भंते जे होते त्यांचं नाव होतं भंते चंद्रमणी महाथेरो, जे कुशीनगरमध्ये राहत होते, की ज्यांनी बाबासाहेबांना धम्मदीक्षा दिली, ते कुशीनगरमध्ये राहत होते. तर त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ब्रिटिशांना विनंती केली की आम्ही बौद्ध लोक आहोत, तुम्ही तर ख्रिश्चन आहात, आम्ही तर बौद्ध लोक आहोत, आम्ही या स्तूपाचा पुनर्संस्कार करू. तर बघा, ब्रह्मीज उपासक उपासिकांच्या दान सहकार्यातून भंते चंद्रमणी आणि त्यांच्यासोबत आणखी 16 भिक्षू होते, यांनी पुढाकार घेतला आणि त्या महापरिनिर्वाण स्तूपाची डागडुजी केली. ते जे हिरे माणिक मोती जे सापडले होते ना, त्यांनी ते बाहेर काढले नाही, त्यांनी तिथंच ठेवले. ते तिथेच ठेवले आणि तिथेच ठेवून त्याला पुन्हा पॅक केलं. त्या स्तूपाचा पुन्हा पुनर्संस्कार केला आणि त्या मूळ स्तूपाला तसंच ठेवून त्याच्या अवतीभोवती विटांचं बांधकाम केलं आणि मग 75 फुटाचा स्तूप पुन्हा त्याच्यावर निर्माण केलं. आजही तो स्तूप त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर कुशीनगरला गेले तर कुशीनगरमध्ये जो महापरिनिर्वाण स्तूप आहे त्या स्तूपाच्या आतमध्ये बघा तो मूळ स्तूप आहे. समजलं? लोक आम्हाला ते पाहिल्यानंतर विचारतात की म्हणते एवढं फिनिशिंग, जबरदस्त फिनिशिंग आहे, किती मस्त बांधलं. अरे हा जो स्तूप दिसतोय तुम्हाला हा आधुनिक काळामध्ये आहे. आता 1827च्या दरम्यान जेव्हा पुनर्संस्कार केला होता, त्याच्यानंतर 1956 मध्ये समिती स्थापन करण्यात आली होती, तेव्हा या स्तूपाची निर्मिती झाली. आता तो स्तूप आहे, पण जो मूळ स्तूप आहे तो त्याच्या आतमध्येच आहे. म्हणजे त्या मूळ स्तूपाला बिलकुलही धक्का न लावता, त्याचं बिलकुल नुकसान न करता आणि जे काही सापडले बुद्ध धातू किंवा बुद्ध अवशेष किंवा जे सोनं, माणिक मोती, ते तिथंच ठेवलं बघा, त्याला बाहेर काढले नाही. ते सगळं काही तसंच ठेवून त्या मूळ स्तूपाला, त्या विटांना बिलकुल धक्का न लावता त्या आधुनिक ते स्तूप बनला बघा. आजही तो स्तूप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 75 फूट उंचीचा तो महापरिनिर्वाण स्तूप आहे. कोण कोण गेले कुशीनगरला? बघितला स्तूप?
स्तूप बघितला की नाही? आज तो महापरिनिर्वाण स्तूप आजही त्या ठिकाणी आहे आणि मूळ स्तूप त्याच्या आतमध्ये आहे बघा. म्हणजे आता त्या मूळ स्तूपाची हानी होणार नाही. पाऊस आला तरी, वादळ आलं तरी, कारण एकदा वादळ आलं होतं म्हणतात 1956 मध्ये काहीतरी वादळ आलं होतं, त्या वादळामुळे तो स्तूप पुन्हा तुटला होता. तर मग 1956 मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या अंतर्गत तो स्तूप बघा आज बांधलेला आहे. तर आजही तो स्तूप त्या ठिकाणी आहे आणि त्याच स्तूपाच्या पुढे महापरिनिर्वाण विहार सुद्धा पाहायला मिळते. महापरिनिर्वाण विहारापुढे, त्या महापरिनिर्वाणाच्या बॅक साईडला जो स्तूप आहे, स्तूपाच्या अगदी पुढेच बघा महापरिनिर्वाण विहार सुद्धा पाहायला मिळते. तर असं म्हटलेलं आहे, हे जे महापरिनिर्वाण विहार आहे, हे जे विहार आहे, हे विहार कुमारगुप्त प्रथमच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलं होतं. पण दुर्लक्षित झाल्यामुळे जेव्हा त्याचं जेव्हा उत्खनन झालं, कारण त्या भिंती तुटल्या, ते विटा तुटल्या, वरती माती साचली, पूर्ण गवत झाडं झुडपं उगवलं, त्याच्यावरती पहाड निर्माण झालं होतं. एकदम पाहणाऱ्याला असं वाटतच नव्हतं की ज्या पहाडाच्या, त्या मातीच्या आतमध्ये पण काही भिंती आहेत, स्तूप आहे, मूर्ती आहे. पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1876 मध्ये त्याचे उत्खनन केलं, त्या स्तूपासोबत त्याचं पण उत्खनन झालं. तर उत्खनन करता 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 15 फूट ते खाली आले. जे माती काढायची फेकायची, माती काढायची फेकायची, माती काढायची फेकायची, असं उत्खनन करता 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 खोलपर्यंत गेले, 15 फूट खोलपर्यंत गेले. तेव्हा त्यांना तिथे भगवान बुद्धांची एक तुटलेल्या अवस्थेमध्ये, झोपलेल्या अवस्थेमध्ये मूर्ती सापडली. जवळपास 24 फूट लांब ती मूर्ती होती, पण तुटलेली होती. अशा प्रकारचे, म्हणजे उजवा हात गालाखाली आहे, डावा हात मांडीवरती आहे आणि एका कडेवर भगवान बुद्ध महापरिनिर्वाणास झालेले आहेत. अशा अवस्थेतील ती मूर्ती होती. पण त्या मूर्तीचा हात तुटला होता, मूर्तीचा खांद्याचा भाग तुटला होता, पायाचा भाग तुटला होता, चेहरा सुद्धा विद्रूप झाला होता. अशा तुटलेल्या मूर्तीचे अवशेष त्या उत्खननकर्त्यांना सापडले. त्याने आजूबाजूला पुन्हा उत्खनन केलं, तर त्या जुन्या भिंती पण सापडल्या. तेव्हा त्यांना समजलं की अरे, इथे फक्त हा महापरिनिर्वाण स्तूपच नाही आहे, तर या स्तूपाच्या पुढे हे बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या अवस्थेतील मूर्तीचं हे विहार सुद्धा आहे. तर त्यांनी त्याचं उत्खनन केलं आणि उत्खनन करता करता त्यांना त्या ठिकाणी एक अभिलेख सापडला. म्हणजे एक लिखाणकाम केलेलं एक अभिलेख सापडला. त्या अभिलेखावर लिहिलं होतं, देव धर्मोय महाविहारे स्वामीनो हरिबलस्य प्रतिमा चैत्यं घटिता दिन्नेन मथुरेन. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याचा शोध लावला आणि शोधाअंती मग त्यांना समजलं की हे जे लिहिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की हे जे विहार आहे, देव धर्मोय महाविहार, ही जी महाविहार ज्यांनी निर्माण केलं तो होता स्वामीनो हरिबलस्य. स्वामी हरिबल नावाच्या एका व्यक्तीने या विहाराचं बांधकाम केलेलं आहे. आणि पुढे लिहितात, प्रतिमा चैत्यं घटिता, ही जी प्रतिमा आहे, म्हणजे हे भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रेतली जी मूर्ती आहे, या मूर्तीचं निर्माण कार्य दिन्नेन मथुरेन, एक दिन्न नावाचा व्यापारी जो मथुरेचा होता, त्याने त्या मूर्तीचं निर्माण कार्य केलं, हे सिद्ध झालं. आणि असं म्हणतात की कुमारगुप्त प्रथम याच्या काळामध्ये हा व्यापारी होता. अर्थातच कुमारगुप्तच्या काळामध्ये हे विहार निर्माण झालं, हे मूर्ती निर्माण झाली. पण कालांतराने तुटलं, विहार तुटलं, सगळं काही तुटलं, भग्न झालं. 1876 मध्ये उत्खनन झालं, हे सगळं सापडलं बघा. तर तेव्हा ते जे तुकडे होते त्या मूर्तीचे, ते सगळे तुकडे जमा केले, त्याची स्वच्छता केली आणि पुन्हा त्याचा पुनर्संस्कार केला. बरोबर हे जे मुंडकाचा भाग आहे, बरोबर तो भाग जोडला. हा जो हाताचा भाग आहे, हा हाताचा भाग जोडला. ह्या पोटाकडचा भाग जो खराब झाला होता तो सुद्धा जोडला. सगळे अंश जोडले, अगदी पायापासून तर बुद्धाच्या डोक्यापर्यंतचा सगळा भाग जोडला. तेव्हा आश्चर्यचकित झाले बघा सगळे. त्या मूर्तीची लांबी होती 24 फूट. 24 फूट लांबीची महापरिनिर्वाण मुद्रेतली ती मूर्ती आज पण आहे बघा कुशीनगरमध्ये. आणि 24 बाय 5 असं 24 बाय 5 आसन आहे
त्या आसनावर भगवान बुद्धांची 4 बाय 24 फूट लांब अशी बुद्धाची मूर्ती तिथे महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये आहे. त्याचा पुनर्संस्कार झाला. पुनर्संस्कार त्याचं सगळं उत्खनन झालं तेव्हा बघा तुम्ही जर आज कुशीनगरला गेले तर ते महापरिनिर्वाण विहार आज पण त्या ठिकाणी आहे. फक्त त्याच्यावरती नवीन विटांचं बांधकाम केलेलं आहे आणि बांधकाम करून वरतून असा गोल आकारात स्लॅब टाकलेला आहे आणि आतमध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं पुनर्संस्कार करून त्याला कलर रंग देऊन सुंदर पद्धतीने ती मूर्ती त्या ठिकाणी आहे. त्याच्या मूर्तीच्या समोरचं जे आसन आहे त्या आसनावर जो डोक्याकडचा भाग आहे बघा, त्या डोक्याकडच्या भागावर एक लेडीजचं चित्र कोरलेलं आहे. ती लेडीज मल्लिका राणी आहे असं म्हणतात. त्याच्यानंतर जो सेंटरचा भाग आहे त्याच्यावरती एका भिक्षूचे चित्र कोरलेलं आहे की जो असा ध्यानामध्ये बसलेला आहे. नक्कीच ते जे चित्र आहे ते कोण असेल, तो सुभद्र होता, जो भगवान बुद्धांचा शेवटचा भिक्षू झाला तो सुभद्र आहे. आणि भगवान बुद्धांच्या पायाजवळ आणखीन एक भिक्षू असं डोक्याला हात लावून अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते. नक्कीच तो भगवान बुद्धांचा पटशिष्य आनंद होता की जो असा विलाप करत आहे की भगवान बुद्ध गेले, आम्हाला सोडून गेले. तो रडत आहे, रणकंदन करत आहे. अशा दुःखद अवस्थेमध्ये दिसणारा तो आनंद भंते आहे बघा. ते तिथं दिसते आजही. तुम्ही जर गेले कुशीनगरला तर त्याचं निरीक्षण करा. आणखी सांगतो, ती जी मूर्ती बनवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3D इफेक्ट्स दिसतील. 3D इफेक्ट्स. तुम्ही जर त्या मूर्तीला असं डोक्याकडे जर उभं राहून पाहिलं ना तर तुम्हाला मूर्तीचा चेहरा हा एक चिंताग्रस्त दिसेल की भगवान बुद्ध काहीतरी विचार करत आहेत, चिंताग्रस्त आहेत भगवान बुद्ध, अशा प्रकारची मुद्रा तुम्हाला दिसेल. जर तुम्ही सेंटरमधून पाहिलं, सेंटरमध्ये उभं राहून जर बुद्धाचा चेहरा पाहिला तर तुम्हाला त्या मूर्तीचा चेहरा प्रसन्न दिसेल की भगवान बुद्ध प्रसन्न आहेत. स्माइलिंग फेस दिसेल बुद्धाचा. बुद्धाचा चेहरा हा हसत आहे, बुद्धाचा चेहरा हा प्रसन्न आहे अशा मुद्रेमध्ये दिसेल. आणि तीच मूर्ती तुम्ही त्या पायाकडून जर बघितली, बुद्धाचा चेहरा पायाकडून जर बघितला तर ती मूर्ती तुम्हाला असं बुद्ध आरामशीर असं झोपलेले आहेत. म्हणजे बुद्ध महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेले आहेत. अशा प्रकारचा तो 3D इफेक्ट तुम्हाला दिसेल बघा. आज पण ती मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि आजही तुम्हाला त्या मूर्तीचे हे 3D इफेक्ट्स 3 बाजूने वेगवेगळ्या मुद्रा तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे हे महापरिनिर्वाण विहार जे आहे आज पण तुम्हाला कुशीनगरमध्ये पाहायला मिळेल. जिथे भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार झाला ते स्थळ या महापरिनिर्वाण विहारापासून 2 किलोमीटर पुढे दक्षिणेकडे आहे. तर असं म्हणतात की कुशीनगरच्या मल्ल लोकांनी म्हणजे श्रद्धापूर्वक इथे भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार झालेला आहे म्हणून हे स्थळ पवित्र आहे. म्हणून त्या ठिकाणी एक भव्य स्तूप निर्माण केला होता की त्या स्तूपाची ते पूजा करतील, त्या स्तूपाची ते पूजा करत होते. स्तूप निर्माण केला. आजही तो स्तूप पण तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. तो स्तूप आजही तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे, तिथेच आहे. त्याला रामाभार स्तूप असं म्हणतात. बाजूला एक रामाभार नावाचा तलाव आहे, म्हणजे स्थानिकचे लोक त्याला रामाभार तलाव असं म्हणतात. त्याच्यामुळे त्या स्तूपाला स्थानिक आज रामाभार स्तूप असं म्हणतात. आणि ते जे अग्निसंस्कार जिथे झाला ना त्याला असं म्हणतात की ती जी जागा आहे त्या जागेवर मल्लांच्या राजकुमारांचा राज्याभिषेक होत होता. त्याच्यावर त्या मल्लांच्या राजकुमाराला असं मुकुट घातला जायचा, त्यामुळे त्याला मुकुटबंध चैत्य म्हणतात. तर त्या मुकुटबंध चैत्यामध्ये आज पण तो स्तूप आहे. तुम्ही गेले तर नक्की त्या स्तूपाचं दर्शन करा. अशा प्रकारे तो रामाभार स्तूप जो दर्शनीय आहे, जिथे बुद्धांचा अग्निसंस्कार झाला. त्यानंतर महापरिनिर्वाण स्तूप की जे कुशीनगरच्या मल्ल लोकांनी निर्माण केला. आणि महापरिनिर्वाण विहार, हे 3 जे साईट्स आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत बघा. तुम्ही जर कधी गेलात तर नक्की बघा. आज जर तुम्ही कुशीनगरला गेले तर काही महत्त्वपूर्ण म्हणजे आधुनिक काळामध्ये निर्माण झालेलं हे महत्त्वपूर्ण बांधकाम आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं बांधकाम आहे पॅगोडा. पॅगोडा म्हणजे त्या महापरिनिर्वाणाच्या अगदी बाजूलाच आहे पॅगोडा. म्हणजे तुम्ही फोटो वगैरे बघितले असाल, भव्य बघा असे पॅगोडे असतात. हे पॅगोडा आजही त्या ठिकाणी आहे. कुशीनगरमध्ये चंद्रमणी भंते जे राहत होते
बघा हा इतिहास आहे. बाबासाहेबांना त्यांनी धम्मदीक्षा दिली होती. त्यावेळेस भारतामध्ये सर्वात सिनियर भंते जे होते ते कुशीनगरमध्ये राहत होते, भंते चंद्रमणी महाथेरो. त्यांचे जे शिष्य आज त्या ठिकाणी राहतात, भदंत अग्ग महापंडित ज्ञानेश्वरजी महाथेरो, ते आजही जिवंत आहेत आणि तिथे राहतात बघा त्या कुशीनगरमध्ये. आणि कुशीनगर भिक्खू संघाचे ते अध्यक्ष आहेत. तर त्यांनीच तो पुढाकार घेतला आणि काही बर्मीज लोकांकडून दान वगैरे जमा करून सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित केल्या आणि तिथे तो पॅगोडा निर्माण केला. तर जवळपास 7 वर्षांपर्यंत ते काम चाललं बघा. 1997ला काम सुरू झालं त्या पॅगोडाचं. 7 वर्ष कंटिन्यू काम चालू राहिलं, 7 ते 8 वर्ष. आणि 2005 मध्ये वैशाख पौर्णिमेला त्या पॅगोड्याचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं. आणि त्याच्या पॅगोडाच्या बाजूलाच बघा काही भिक्षू, म्हणजे ज्यांनी कुशीनगरच्या उद्धारासाठी संघर्ष केला, त्या भिक्षूंचे पुतळे सुद्धा तिथे उभे केलेले आहेत. तुम्ही जर गेलेत तर ते पुतळे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्या पॅगोडाच्याच बाजूला आंबेडकर स्मारक आहे. म्हणजे आंबेडकर स्मारक जे एक छोटंसं असं विहार बनवलेलं आहे, विहारासारखं. आतमध्ये एका आसनावरती चंद्रमणी महाथेरो भंतेजी बसलेले आहेत. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर टाय कोट सूट बुटामध्ये असं हात जोडून बसलेले आहेत. आणि या बाजूला पुन्हा बाबासाहेबच बसलेले आहेत, पण चिवर घालून बसलेले आहेत. अशा प्रकारचं ते आंबेडकर स्मारक आहे. तर ते प्रतिकात्मक आहे की भगवान म्हणजे धम्मदीक्षा बाबासाहेबांना घ्यायची होती, तर धम्मदीक्षाचं निमंत्रण बाबासाहेब असं टाय कोट सुटबुटामध्ये आलेले आहेत आणि धम्मदीक्षेचं निमंत्रण बाबासाहेब चंद्रमणी भंतेजींना देत आहेत. त्यानंतर धम्मदीक्षा झाली आणि बाबासाहेब बौद्ध झाले. हे प्रतिकात्मक दाखवण्यासाठी या बाजूला चिवर घातलेले बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारचं हे आंबेडकर स्मारक तुम्हाला कुशीनगरमध्ये पाहायला मिळेल. आणि खूप सुंदर परिसर आहे. तिथं ते पॅगोडा आहे बघा. पॅगोडाच्या अगदी गोल बाजूला 108 भंतेजींचे, म्हणजे भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धांच्या अगदी असं गोल आकारामध्ये 108 भंतेजींचे पुतळे तिथे असे उभे केलेले आहेत. आजूबाजूला पुस्तकांची दुकानं आहेत. खूप सुंदर परिसर आहे बघा. आणि त्याच ठिकाणी त्या पॅगोडाच्या बाजूला उपसंपदा सीमा सुद्धा आहे. म्हणजे श्रामणेर जे असतात त्या श्रामणेरांचा जो उपसंपदा होतो संस्कार, तेव्हा ते भिक्खू होतात. तर भारतातील सर्वात जुनी उपसंपदा संस्कार सीमा कुशीनगरमध्ये 1956 मध्ये तयार केली होती बघा. ती सगळ्यात जुनी उपसंपदा संस्कार आहे बघा. तिथे माझी उपसंपदा सुद्धा तिथेच झाली 2015 मध्ये. तर त्यावेळेस ज्ञानेश्वरजी महाथेरो यांनी माझी उपसंपदा केली. भदंत खेमधम्मो महाथेरो होते. त्यानंतर ज्ञानेश्वर भंतेजींचे शिष्य बघा आपल्या औरंगाबादला राहतात, डॉक्टर इंदवंश महाथेरो हे सुद्धा उपस्थित होते. आणि अशा 10 भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये, म्हणजे आमचं ते पुण्य आहे बघा की आम्हाला त्या सर्वात जुन्या उपसंपदा सीमेमध्ये आम्हाला उपसंपदा मिळाली आणि ज्ञानेश्वरजी महाथेरो आमचे उपाध्याय झाले. तर अशा प्रकारे ते उपसंपदा सीमा संस्कार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिथं उपासकांना जाता येत नाही, तो विनय आहे बघा. ते नेहमी लॉक केलेली असते म्हणजे ते 4 कॉर्नरला असे खंबे उभे करून ते पूर्णपणे लॉक केलेलं आहे, तिथं जाता येत नाही. हा असा प्रकारचा हा संपूर्ण जो परिसर आहे, हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आहे. तर कुशीनगर आज भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण स्थळी म्हणून सगळीकडे सुप्रसिद्ध आहे. आधुनिक काळामध्ये या स्थळाला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आज जर तुम्ही कधी कुशीनगरला गेलात तर नक्की या कुशीनगरमधील हे प्राचीन स्थळं आणि आधुनिक काळात निर्माण झालेले हे सर्व स्थळं तुम्ही नक्की बघावं. त्या कुशीनगरमध्ये जे कुशीनगर भिक्खू संघ म्हणजे जी कमिटी आहे, त्या कमिटीच्या अंतर्गत तिथे शाळा आहे, तिथे कॉलेज आहे, त्यानंतर तिथे वृद्धाश्रम आहे, हॉस्पिटल आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम सुद्धा तिथे राबवले जातात. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण कुशीनगरचा इतिहास आपण नक्की जाणावा. कुशीनगरला गेले तर काय काय बघायचं तुम्ही? महापरिनिर्वाण विहार, महापरिनिर्वाण स्तूप, रामाभार स्तूप आणि त्याच्या बाजूला माथाकुवर स्मारक सुद्धा आहे, जुनं आहे. भगवान बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे, ते सुद्धा बघा. आणि आधुनिक काळात निर्माण झालेलं हे पॅगोडा आणि आंबेडकर स्मारक, अशा प्रकारचं हे कुशीनगरमधील फार महत्त्वपूर्ण स्थळं आहेत. तर
आजच्या धम्मदेसनेमध्ये कुशीनगरचा इतिहास तुम्हा सर्वांनी जाणून घ्यावा. सर ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.